आता हे बघा, कुठलंही विमान हे जेव्हा तुम्ही भारताच्या बाहेरून आणता, एक लिस्ट असते. त्याला आपण म्हणतो STC, सप्लिमेंटेड टाइप सर्टिफिकेट. याच्यामध्ये मी मार्क केलेत, हे लेअर जेटचे आहेत. पण ह्याचा सखोल STCचा आम्ही अभ्यास केल्यानंतर मी फार जबाबदारीने हे स्टेटमेंट करतोय, लेअर जेट हे विमान भारतामध्ये रजिस्टरच होऊ शकत नाही. हे स्ट्रेट फॉरवर्डली तुम्हाला सांगतो, हे इल्लीगली रजिस्टर झालेत DGCAच्या काही अधिकाऱ्यांचा उपयोग करून, नाही तर वापर करून, नाही तर ज्या ज्या गोष्टी ज्या द्यायच्या होत्या त्या देऊन. आणि स्वस्तातलं विमान हे VIP साठी मुद्दामून वापरलं गेलं का? त्यामुळे VSR कंपनी का बंद झाली पाहिजे? त्यात इन्व्हेस्टिगेशन करत असताना फक्त त्या DGCAच्याच लोकांना घेऊन का नाही केलं पाहिजे? भारताच्या बाहेरची का चांगली इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणली पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इथं तसं बघितलं तर कमिटी बघितली तर सगळेच चुकीचे असं मी म्हणणार नाही, पण चोरालाच पोलिसाचं काम दिलं असं म्हणायला काही हरकत नाही. अशी आजची परिस्थिती आहे.